नाशिकमध्ये रिक्षा चालकाचा अरेरावी करण्याचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत एका कार चालकाला रिक्षा ड्रायव्हरने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला। याची दखल घेत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील रिक्षा ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। नेमके रिक्षा ड्रायव्हर आरोपी आहेत की त्यांच्या कुटुंब उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवतात हे प्रत्यक्षात पडताळण्यात येत आहे। या कारवाई संदर्भात ट्रॅफिकचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक ट्रॅफिक पोलिसांनी फ्रेंडशिप विना नंबर प्लेट विदाउट युनिफॉर्म स्क्रॅप रिक्षा जमा होणार, गुन्हेगार चालकांवर कारवाई करणार अशा एकूण 1266 कारवाया आज ट्रॅफिकच्या पोलिसांनी केलेल्या आहेत। या कारवाईत गुन्हेगार रिक्षा चालक असा एकही रिक्षा ड्रायव्हर सापडला नाही। मात्र रिक्षा ड्रायव्हिंग करणारे गुन्हेगार लवकरच नाशिक पोलिसांच्या ताब्यात येतील अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे। ही सर्व कारवाईचे स्वागत असले तरी बीबीएस न्यूज नेटवर्कचे 2 प्रश्न आहेत की रात्रपाळीच्या रिक्षा चालकांना कोडवर्ड देण्यात का आला नाही आणि रात्रपाळीच्या रिक्षा चालकांना जीपीआरएस सिस्टीम लागू का करण्यात आला नाही। रिक्षा चालकांची गुन्हेगारी पडताळणी पोलीस आयुक्त का करीत नाहीत। बीबीएस न्यूज नेटवर्कसाठी भरत गोसावी, नाशिक। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। शिराळा शेतशिवारात इसमाची कुऱ्हाडीने हत्या, वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना। अमरावती तालुक्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शिराळा शेतशिवारात धक्कादायक घटना घडली आहे। गणेश मारुतराव पांडे, वय 55 वर्ष, राहणार गोराळा, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती, या इसमाची शिराळा यावली मार्गावरील शेतशिवारात धारदार कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली आहे। मृतक हा रविवार रोजी सकाळी 10 वाजता अमरावती येथे कामाला जाण्यासाठी निघाला होता, मात्र तो त्याच्या कामावर पोहोचलाच नाही। सोमवार रोजी सकाळी 7च्या सुमारास शिराळा देवरा देवरी यावली या मार्गाने प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना व शेतमजुरी करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या बाजूने रक्तबंबाळ अवस्थेत एका इसमाचा शव आढळून आला। तिथे असलेल्या नागरिकांनी वलगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली। वलगाव पोलीस तात्काळ डॉग स्क्वॉड टीम व फॉरेन्सिक टीम सह घटनास्थळी पोहोचले व पंचनामा चालू केला। मृतकाची कसून चौकशी केली असता अखेर मृतकाची ओळख पटली। मृतक गोराळा येथील 55 वर्षीय व्यक्ती आढळून आला। वलगाव पोलिसांची एक टीम तात्काळ गोराळा गावी रवाना करण्यात आली। पोलिसांना गावातून मिळालेल्या माहितीनुसार मृतक व एक 50 वर्षीय व्यक्ती हे गावातून दुचाकी घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। पोलिसांनी तात्काळ 2 संशयितांना ताब्यात घेतले व वलगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता त्यापैकी एक संशयित आरोपी महेश्वर शंकर सरोदे, वय 50 वर्ष, राहणार गोराळा, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती याने वलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव पानसरे व अरुण पाटील एसीपी यांच्या समोर हत्येची कबुली दिली। आरोपीने सांगितले की माझा मृतकासोबत वाद झाला होता, म्हणून मी त्याची कुऱ्हाडीने हत्या केली व त्याला मारून मला दुसऱ्याला फसवायचे होते। आरोपीने मृतदेहाजवळ एका दुसऱ्या व्यक्तीची चिठ्ठी लिहून ठेवली होती व देशी दारूच्या बॉटल, एक रक्तरंजित कुऱ्हाड देखील घटनास्थळावर आढळून आली होती। आरोपी हा गोराळा गावात लाकूड तोडण्याचे काम करत होता। त्याच्या गावातील व्यक्तीसोबत नेहमी वाद व्हायचे, मात्र हा वाद इतका टोकाला गेला की आरोपीने धारदार कुऱ्हाडीने एका 55 वर्षीय व्यक्तीची हत्या केली। आरोपीने वलगाव पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे। वलगाव पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत व हत्येचा गुन्हा नोंद केला आहे। पुढील कायदेशीर तपास वलगाव पोलीस करीत आहेत। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज।
चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पवित्र रमजान महिन्यात विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। संपूर्ण जिल्हा शहर धुळे शहरात प्रचंड उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे। अशातच मुस्लिमियांचा पवित्र रमजान सण देखील सुरू आहे। या पार्श्वभूमीवर अनेक मुस्लिम बहुल भागात विजेचा लपंडाव सुरूच आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीकडून आधीच उपाययोजना केल्या जातात, मात्र यंदा कुठल्याही प्रकारची उपाययोजना वीज वितरण कंपनीकडून करण्यात आली नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला आहे। समाजवादी पक्षाच्या वतीनं आज धुळे शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि किरकोळ दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण कराव्यात आणि पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा देखील इशारा समाजातील पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नाशिकच्या जिल्हा परिषद मध्ये 1999 पासून सावळा गोंधळ सुरू आहे। आपण ऐकलं ते सत्य आहे, सावळा गोंधळ सुरू आहे। आरोग्य पर्यवेक्षक बाळासाहेब मोठाभाऊ ठाकरे हा व्यक्ती कोण आहे याचा आपण तपास करा। अर्जुन गुंडे हे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। कपिल आहेर हे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, सध्या ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत। अंतरराव पिंगळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन जिल्हा परिषदेत तत्कालीन अधिकारी होते। हे नाव आपण का घेतले आहेत हे आपणास माहिती व्हावे म्हणून सन 23 मार्च 1999च्या निवड समितीच्या भरतीमध्ये 336 लोकांची अधिकृत भरती करण्यात आली होती। यानंतर 3 महिन्यानंतर 35 कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने घुसवण्यात आले। या 35 लोकांच्या भरतीची कोणत्याही प्रकारची निविदा, परिपत्रक, जाहिरात न काढता सदर भरती केली गेली आणि इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली। भ्रष्टाचार थोडा तिडका नाही तर हा 35 कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळा आहे। याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरुद्ध दर्शवला होता, मात्र या कर्मचाऱ्यांनी त्यांचे राजकीय वर्धास्त यांचा मनी पॉवर, मसल पॉवरचा वापर करून या भरतीत समावेश करून घेण्यात यशस्वी ठरले। आजच्या घडीला या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची प्रशासनावर इतकी मजबूत पकड आहे की त्यांना दस्तूर खुर्द कार्यकारी अधिकारी सुद्धा घाबरतात। या कर्मचाऱ्यांमधील बाळू ठाकरे या नावाच्या व्यक्तीचे 3 सेवा पुस्तक आहेत अशी खात्रीलायक माहिती। आता ही सेवा पुस्तके कोणत्या वर्षात तयार करण्यात आले तर 1999 मध्ये, 2015 मध्ये व 2021 मध्ये ही सेवा पुस्तके बनवण्यात आली आहे अशी खात्रीलायक माहिती आहे। जिल्हा परिषदेचे पर्यवेक्षक ठाकरे नामक व्यक्ती सकाळी 1 तासासाठी कार्यालयात येतात
व मालक म्हणून वावरतात आणि CODHO यांची कोणाचीही परवानगी न घेता ते दिवसभर गायब असतात। तसेच आरोग्य विभागात शेखर पाटील, बाळासाहेब पाटील नशापाणी करून येत असल्याची सूत्रांची गुप्त माहिती आहे। आरोग्य विभागातील बदली केमिकल बिल काढायचे असेल तर वरील दोन्ही व्यक्तींना आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय काढले जात नाही, त्यामुळे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे। सध्या आरोग्य विभागात 3 खरे अपंग व्यक्ती सोडले तर 5 बोगस अपंग ठाण मांडून बसले आहेत व शासनाची फसवणूक करत आहे। त्यापैकी सुरेश हरगुडे नावाचे आरोग्य सेवक जिल्हा आरोग्य यांच्या खासगी निवासस्थानी तळ ठोकून बसतात व त्यांची साखरे करतात। ही चाकरी इंडी पटेल रोडच्या निवासस्थानी चालू असते व बाळासाहेब ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी लायक नसताना त्यांना आरोग्य पर्यवेक्षक पद दिले। मात्र खऱ्या अर्थाने या पदाचे दावेदार जगताप नावाचे कर्मचारी आहेत। मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी सर्टिफिकेट घेऊन राजकीय वर्धाचा वापर करून हे आपल्या पदरी पाडून घेतले। ही सत्य परिस्थिती आहे। ही सर्व BBS ने मांडलेली हकीकत जर खरी असेल तर यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूलचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी नाशिक हे कारवाई करीत का नाहीत? यांच्यात काही आर्थिक बाब दडले आहे का? याच्यात अजून किती अधिकारी असतील की दस्तूर खुर्द जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीच असतील? हे लवकरच विविध आपल्या समोर मांडणार आहे। यांचा आका कोण हा खरा प्रश्न निर्माण होत आहे। संपूर्ण जिल्हा परिषद हे दोघी बोखे चालवतात। शासनाने त्यांच्या आकाचा शोध घ्यावा व तात्काळ कारवाई करावी अशी BBS न्यूज नेटवर्क कडून मागणी केली जात आहे। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल मॅडम यांना काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। निवेदन देण्याचा विषय असा की बाळासाहेब उर्फ मोठा भाऊ गोविंद ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक आणि श्री शेखर पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून नोकरीमध्ये जे प्रमोशन मिळवलेलं आहे, शासनाची फसवणूक केलेली, त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी आणि पोलिसांमार्फत गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही काल अस्मिता मित्तल मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनामध्ये आम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी मॅडमनी आम्हाला निवेदन घेऊन सांगितलं, मी त्याची शहानिशा करते, पण काही गोष्टीमध्ये मॅडमनी पण आम्हाला असं विचारणा केली का तुम्ही पुरावे आणून द्या। आम्ही जे पुरावे सादर केलेले ते पुरावे आणि त्यांनी नोकरी जॉईन करताना जे दिलेले प्रमाणपत्र याच्यामध्ये जी तफावत आहे ही तफावत बघण्यासाठी मॅडमला आम्ही दिलं, तर मॅडमने आम्हाला सांगितलं का तुम्हीच आम्हाला दोन्ही पण आणून द्या। तर आम्ही जे पुरावे दिले त्यांच्याकडचे पुरावे टॅली करायला पाहिजे त्यांनी, तर असं आम्ही या प्रकारे मॅडमला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेले। आमची निवेदनाची दखल जर 8 दिवसाच्या आत जर नाही घेतली तर आम्ही त्या कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। का याच्या अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या संदर्भामध्ये महसूल आयुक्त ते ग्रामविकास मंत्र्यापर्यंत यांना अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहे, अनेक प्रकारचे निवेदन दिलेले, विविध संघटनांनी निवेदन दिलेले, या मॅडमला दिलेले, याच्या पहिले बी जे CO होते त्यांना पण देण्यात आलेले। अद्याप याच्या मागं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। का याच्या मागं कोण आहे, कोण आका आहे मोठा का त्याचा प्रशासन घाबरतंय, त्याच्यामुळं कारवाई होत नाही आहे। याच्यासाठी आम्ही जी काल मागणी केलेली आहे, आमच्या मागणीचं जर उत्तर जर मॅडमनी सखोल दिलं नाही, मनासारखं जर कारवाई केली नाही तर याच्यावरती आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून अमरण उपोषण करू की याच्या मागं कोण आका आहे तो आकासुद्धा याच्यामध्ये घेतला जाईल आणि त्या आकावरती सुद्धा कारवाई केली जाईल। का त्या आकामुळं जे आहे हे जे लोक जे डेअरिंग करताय असे अनेक प्रकारचे तिथं फ्रॉड झालेले, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे। तर ग्रामविकास मंत्र्यांना पण माझं सांगणं आहे, महसूल आयुक्तांना पण एक विनंती का याच्यामध्ये आपण जर लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर आम्ही 8 दिवसामध्ये आम्हाला जर याच्यामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण करू। अपंगाचा विषय असा आहे का जो पाटील म्हणून आहे त्या पाटीलचं प्रमोशन केलेलं आहे, तो पाटील ज्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये जगताप म्हणून जो आहे खरोखर तो अपंग आहे,
त्याला ते प्रमोशन व्हायला पाहिजे. ते प्रमोशन न होता या पाटीलनी खोटं सर्टिफिकेट सादर केलेलं आहे आणि त्याला प्रमोशन त्यांनी घेतलेलं आहे. खोटं सर्टिफिकेट असं आहे की तो पाटीलने जे सर्टिफिकेट जोडलेले ते त्याला ऑफिसला सोडण्यासाठी कोणीतरी माणूस पाहिजे जोडीला, पण तो पाटीलच स्वतः गाडी 4 व्हीलर चालवत येतोय ऑफिसला, तर मग त्याला कुठल्या बेसवरती त्यांनी प्रमोशन दिलेले. आणि जो खरोखर जो जगताप आहे, तो गरीब माणूस आहे, त्याला प्रमोशन व्हायला पाहिजे होतं. तो खरोखर अपंग आहे, पण त्याचं प्रमोशन न होता डायरेक्ट त्या पाटीलचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे. त्या पाटीलकडे आरटीओचं लायसन पण आहे का? हो, आरटीओचं लायसन पण आहे. आणि त्याचं प्रमाणपत्र किती टक्क्याचं आहे? त्याचं माझ्या माहितीनुसार 65% प्रमाणपत्र आहे. मग याची शहानिशा करण्यासाठी आम्ही काल मॅडमला सांगितलेलं आहे की ह्या लोकांच्या मागं कोण आका आहे, तर त्याचा तो आका कुठंतरी त्याला अवकाळा घेतला पाहिजे आणि त्याला कुठंतरी बसला पाहिजे या सगळ्या प्रकाराला. नाहीतर असे अनेक प्रकार होतील, असे अनेक अधिकारी येतील, अनेक अधिकारी जातील, कारवाई होणार नाही. 23/3/1999 मध्ये 236 लोकांची भरती झाली होती. ते निवड मंडळाच्या नियमानुसार झाले, परंतु त्यामध्ये हे 35 लोक तुम्ही म्हणतात 35 लोकांवरती हे कुठेही निविदाने कुठल्याही त्या भरतीमध्ये घुसवण्यात आलेले आहे. हो, घुसवण्यात आपण काय म्हणतो? घुसवण्यात आलेले नाही, सगळं हा फ्रॉड झालेले ना. असे लोक भरलेले आहे. अशा लोकांच्या मार्फत जर असे कामं होत आहे तर याच्या मागं कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे. त्याची शहानिशाच केली पाहिजे. जर खरोखर ज्याला पाहिजेले, ज्याला नोकरी पाहिजेले त्याला भेटत नाही आहे आणि बोगसगिरी करून जे लोक वेगळ्या मार्गाने जे घुसत आहे मागच्या दाराने, याला कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे. यासाठीच आम्ही असे किती लोक आहेत? असे 35 लोक आहे टोटल. त्या 35 लोकांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हो, पूर्ण चौकशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ठाकरेला पहिले याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याला निलंबित केलं पाहिजे. पाटीलला आणि ठाकरेला यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि याच्यानंतर ते 35 लोक बी घेतले पाहिजे. ऑफिसला फक्त 1 तास येतो हे माहिती? हो, सकाळी येतो, दिवसभर ऑफिसला येत नाही. ऑफिसचे CCTV सुद्धा बंद आहे, त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. आणि तो ड्रिंक करत असतो, त्याला तुम्ही कधी बी त्याची टेस्ट करा, मेडिकल चौकशी करा, तो दारू पिलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला ज्या जागेवरती प्रमोशन दिलेले त्याच विभागातला एक अधिकारी बसवा, एक कर्मचारी बसवा आणि ह्या ठाकरेला बसवा. हेच आम्ही काल मित्तल मॅडमला सांगितलं की दोघांना बसून त्या माणसाला त्या विभागामधलं विचारा आणि या ठाकरेला विचारा. या ठाकरेला काहीच येत नाही तरी त्याचं प्रमोशन झालेलं आहे. तो सकाळी ऑफिसला येतो, ऑफिसला 1 तास थांबतो, जातो, मस्त मजा करतो, पार्टी करतो, दारू पितो. त्यांनी आता जमीन बी घेतलेली, लोकांचे पैसे कामाला लावायचे घेतलेले म्हणून. त्याची बी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावर मालेगावला एक गुन्हा दाखल झालेला आहे, तो सुद्धा बघितला पाहिजे मित्तल मॅडमनी. त्याच्या मागं कोण आका आहे त्याला पण माहिती आहे. पण हे सगळं चाललंय भोंगळा कारभार जिल्हा परिषदचा, हा थांबला पाहिजे. म्हणून आम्ही काल निवेदन दिलेले. जर आमची मागणी नाही त्यांनी मान्य केली तर आम्ही आमरण उपोषण करणार. याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं असं उपोषण करणार आहोत की याची सगळी जबाबदारी या शासनावरती राहील. मग तो आकार राहू द्या का आयुक्तापासून तर ग्रामविकास मंत्री यांनी सगळ्यांनी याची दखल घ्यावी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना रायगड पोलिसांनी अडवले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. तसेच रविकांत तुपकर हे मुंबईत आंदोलन करणार असल्याने त्यांना रायगड पोलिसांनी रविकांत तुपकर आणि त्यांच्या सोबतच्या शेतकऱ्यांना अडवले. मात्र रविकांत तुपकर हे आंदोलन करणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. फ्लॅट तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिकमध्ये बौद्ध धर्मगुरूंची फसवणूक, 40 लाखांच्या व्यवहारावरून वाद. नाशिकच्या सायखडा गावात एका बुद्ध धर्मगुरूंच्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीप कृषी ॲग्रो सेल्स या व्यावसायिक संस्थेच्या मालकांनी भंते बुद्धरत्न यांच्याकडून तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. सविस्तर माहिती अशी की सागर शिंदे, दीपक शिंदे आणि कैलाश शिंदे हे दीप ऋषी ॲग्रो सेलचे संचालक असून
त्यांची पिंपळगाव, सायखेडा आणि ओझर येथे शेती साहित्य व बी बियाणांची दुकाने आहेत. भंते बुद्धरत्न यांच्याकडे लोकांच्या धर्मदानातून आलेली रक्कम त्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी दिली होती. मात्र 7 महिने उलटल्यानंतरही ही रक्कम परत केली नसल्याचा आरोप आहे. या व्यवहारासंदर्भात पंचवटी आणि मुंबई नाका परिसरात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. संचालकांनी सुरुवातीला पैसे परत करण्याचं आश्वासन दिले, मात्र आता त्यांना परतावा नाकारल्याचा आरोप भंते बुद्धरत्न यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते आदेश पगारे यांनी भंते बुद्धरत्न यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. लवकरच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संबंधितांवर तक्रार दाखल केली जाणार आहे. पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास थेट गृह मंत्रालयात धाव घेण्याचा इशारा भंते बुद्धरत्न यांनी दिला आहे. या प्रकरणी दीपऋषी अॅग्रो सेल्सच्या संचालकांनी कोणती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान 40 लाखांच्या या मोठ्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठिकाणी दीपऋषी अॅग्रो सेल्सवर येण्याचं कारण हे आहे की सागर शिंदे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडून वेळोवेळी या दुकानामध्ये जे माल भरण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्याकडून पैसे घेतले होते आणि त्यांनी असं सांगितलं मला की मी म्हणते की तुम्हाला जे काही धम्माचं कार्य करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला काही मदत करीन, परंतु आता अद्यापही त्यांनी मला काही दिले नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला तो अजूनही भेटलेला नाही. त्यामुळं आमचे पैसे आम्हाला परत मिळावे अशी मी विनंती करतो. किती पैसे दिले भंतेजी तुम्ही? जवळपास 40 लाखांचे. आणि ते कॅश स्वरूपात दिले की काही चेक वगैरे दिले, कसे दिले? कॅश तुम्ही कुठून आणली होती ती? मला दान वगैरे दिले तर दानातून मी त्यांना दिली. बोला. आम्ही अनेकदा या दीप कृषी एजन्सीमध्ये येऊन गेलेलो आहे, आज पण या ठिकाणी आलेलो आहे. तर इथं सागर शिंदे या व्यक्तीला 6 ते 7 महिन्यापूर्वी भंतेजीकडनं घेऊन पैसे दिलेले, एका संन्यासाचे पैसे घेऊन दिलेले. तर त्या भंतेजीला त्यांनी अनेक प्रकारचे आमिष दाखवलं का तुम्हाला अशा प्रकारे धम्माचा प्रचार करण्यासाठी जे पैसे लागतात तर माझ्या दुकानामध्ये तुम्ही भांडवल टाका, त्याच्यातून येणाऱ्या ज्या नफ्यामधून पैसे येतील त्याच्यातून तुम्हाला धम्माचा प्रचार करण्यासाठी मी तुम्हाला पैसे देईल. तर भंतेजीकडनं अशा प्रकारे अनेक वेळा त्यांना पैसे घेऊन दिलेले. तर आम्ही अनेक वेळा इथं भेटायला आलो तर भेटताना फोन केला तर फोनवर उडवडीचे उत्तर देतो, आज देतो, उद्या देतो, परवा देतो, असे अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले आम्हाला पण कळालेलं आहे. इथं दुकानात आलो, हे त्याचे वडील आहेत, वडील आहेत आणि भाऊ आहे त्या दुकानात राहतो, हे लोक सुद्धा त्याला पाठीशी घालतात. हे पैसे तो घेतो, इकडं दुकानात माल टाकतो, पिंपळगावला एक दुकान आहे, अजून एक दुकान आहे, तिथं माल टाकतात, ते हे करतात. आणि हे जे त्याचे वडील आहेत ते वडील त्याला पाठीशी घालतात. काय ते दोघं भाऊ, त्याचा एक भाऊ आहे दीपक शिंदे म्हणून, हे दोघं देखील त्याला पाठीशी घालतात पैसे देण्यासाठी. तर हा पैसे घेतो आमच्याकडनं, इथं दुकानात माल भरतो, ते 90 कोटी पैसे येतात ते देण्यासाठी उडवडीचे उत्तर करतो. आज हे संन्यासी माणसाचे पैसे घेऊन देतो तर आज हेडत काढतोय. तर याच्यावरती आम्ही आता पोलीस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करणार आहे आणि आम्ही आता गृहमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहे 2 दिवसामध्ये. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज 1 रोडवर व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बसला अचानक आग लागली होती. सदर आगीत टेम्पोमधील एकूण 12 प्रवासींपैकी 4 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याकामी पाठविण्यात आला आहे. भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर